आणि आता बातमी मुंबईमधून आहे। मुंबईमध्ये आज ठाकरेंचा विजयी जल्लोष पाहायला मिळणार आहे। शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत। जेनझींचा संघर्ष हा विजयाचा अभिनंदन सोहळा मुंबईमध्ये आज पार पडणार आहे। जनतेसह राजकीय पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। युवा शक्तीची ताकद जगाला दाखवणार असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। मुंबईमध्ये आज ठाकरेंचा विजयी जल्लोष असणार आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर युवा शक्तीचं अभिनंदन करण्यासाठी तिरंगा मार्च काढला जाईल। आधी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिराचा तिरंगा मार्च काढला जाणार होता, मात्र आता राजीनामा झाल्यानं ठाकरे बंधू आंदोलक विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी हा तिरंगा मार्च काढणार आहेत। शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल, तर तिथेच सगळेजण जमतील आणि तिथेच खरं तर हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। आणि या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, जेनझींची ताकद संपूर्ण देशानं पाहिलेली आहे। 36 दिवसांचा संघर्ष आणि या संघर्षाला यश मिळालं आणि राजीनामा झालेला आहे आणि त्यांचंच आज कौतुक करण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी ठाकरे बंधू पुन्हा एकदा मैदानामध्ये एकत्र येणार आहेत आणि आज तिरंगा मार्च काढला जाणार आहे। कशी तयारी ठाकरे बंधूंकडून करण्यात आली आहे? आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या वेळेला हे सगळं आंदोलन सुरू होतं त्यावेळेला 26 या आजच्या म्हणजे तारखेला याच ठिकाणी एक लॉंग मार्च काढला जाणार होता, तिरंगा रॅली काढली जाणार होती आणि ती सरकारच्या विरोधात होती। अशाही पद्धतीच्या घोषणा जी आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आले होते। परंतु काल या ठिकाणी केंद्रीय जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर मात्र शिवसेनेनं आणि मनसेनं भूमिका बदलली आहे। फक्त ही जी रॅली आहे ते उद्या जल्लोष रॅली असेल अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं। मी आता या शिवाजी पार्क परिसरात आहे आणि ज्या ठिकाणी या जनजी असतील किंवा शिवसेना असतील किंवा मनसे असतील या सगळ्यांची रॅली निघणार आहे। आंदोलनापूर्वी पोलिसांनी जी आहे ती बाकीची संपूर्ण तयारी केल्याचं पाहायला मिळतं। संपूर्ण परिसर जो आहे म्हणजे शिवाजी पार्कचा जो परिसर आहे त्या परिसराला बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे जेणेकरून कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये। त्याचबरोबर माझ्या समोर जर आपण एक ट्रक बघत असाल म्हणजे ट्रॉली काढलेला, तर त्या ट्रकच्या माध्यमातून ते स्टेज असणार आहे जिथून दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत, राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील, या आलेल्या तरुणाईला या ठिकाणी संबोधित करतील। हा संपूर्ण शिवाजी पार्कला येणारा जो परिसर बघितला आपण तर जेवढे रस्ते या ठिकाणी शिवाजी पार्क मैदानात येतात त्या संपूर्ण रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेटिंग केलं असल्याचं पाहायला मिळतंय। आता जी आपण जी वाहनाची ये जा बघतो आहोत ती सावरकर मार्गावरची आहे। म्हणजे हा सावरकर मार्ग आत्ता तरी सध्या वाहतुकीसाठी खुला आहे, परंतु जसजसे आंदोलक आणि हे सगळे जनजीत जमायला सुरुवात होतील त्यावेळेला मात्र हा सावरकर मार्ग बंद होण्याची शक्यता आहे। आणि हे सगळे जे जनजीज आहेत, हे सगळे जे तरुण आहेत, शिवसैनिक आहेत, मनसैनिक आहेत, हे सगळे ज्या वेळेला जमतील, ज्या वेळेला जल्लोष सुरू होईल त्यावेळेला मात्र शिवाजी पार्क परिसरातली जी वाहतूक आहे ती या ठिकाणी डायव्हर्ट केली जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे। परंतु तुर्तास तरी ही वाहतूक सुरू आहे आणि थोड्याच वेळात साधारणतः 10 वाजता हे सगळं जे जल्लोष आहे तर या जल्लोषाला सुरुवात होईल आणि त्यामुळं तरुणाई आज कशा पद्धतीनं रिॲक्ट करते म्हणजे गेले काही दिवस आपण जे आंदोलन ज्या पद्धतीनं बघतोय, तरुणाई ज्या आक्रमकपणे रिॲक्ट करत होते, तर आज मात्र हा जल्लोष तरुणाई कशा पद्धतीनं त्यांच्या क्रिएटिव्हिटीनं साजरा करते हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशभरात या सगळ्या आंदोलनामुळे एक जी चिंगारी पेटलेली आहे, तरुणांमध्ये एक जी भावना आहे देशाबद्दलची किंवा एकूणच सगळ्या व्यवस्थेबद्दलची, त्याचा रोष जो आहे तो या ठिकाणी आपण पाहिला। आज हा सगळा रोष जो आहे तो वेगळ्या माध्यमातून आणि खास करून रील्सच्या माध्यमातून तरुणाई कशा पद्धतीने व्यक्त करते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या जल्लोष रॅलीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा असणार नाहीये। सगळ्या राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून तिरंगा घेऊन फक्त या रॅलीमध्ये सहभागी होणारा असं आव्हानही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळं विविध राजकीय पक्षाचे नेते सुद्धा आपल्याला या जल्लोषात पाहायला मिळतील। नक्कीच गोविंद, तर या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे। तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।